आज आपण कोबीचा नवीन नाश्ता तयार करणार आहोत. रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं आणि खायला पण एकदम अप्रतिम असं लागतं. वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असं हे आपण कोबीपासून नाश्ता तयार करणार आहोत. तर चला मग आता आपण रेसिपी बघूया. तर मी इथं एक अर्धा कोबी खिसून घेतलेला आहे आणि तो पिळून घेतलेला आहे. आपल्याला इथे एकदम बारीक असा केलेला कोबी पाहिजे. तुम्ही चिरून घ्या किंवा मिक्सरला बारीक केला तरी चालेल, पण खिसल्यामुळे थोडा जास्त बारीक होतो. तर आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालूया. तर इथं मी लसूण, आलं आणि मिरची घेतलेली आहे. हे आपण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. मिरची आपल्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा लाल मिर्च पावडर घालूया, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा आपण काळी मिरी पावडर घालूया आणि पाव चमचा हळद, 1 चमचा तीळ घालायचे. तिळामुळे छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ घालूया आणि पाव चमचा आपण ह्यामध्ये सोडा घालूया. सोड्यामुळे छान फुललं जातं. आणि अर्धा लिंबूचा रस घालायचा. 3 चमचे आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ आणि 3 चमचे बेसन पीठ घालून आपण हे मळून घ्यायचं आहे. ह्यामध्येच आपल्याला कोथिंबीर पण घालायची आहे. मी थोडी नंतर घातलेली. आपण ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा. हे जर पातळ वाटत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ थोडं आणखी ॲड केलं तरी चालेल. आता एका प्लेटमध्ये आपण सुरुवातीला तेल लावून घेऊया आणि त्यावरती आपण हे पीठ तयार केलेलं घालून घेऊया. पीठ आपण प्लेटमध्ये पसरवून घेऊया. मी इथं थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे. तर आता आपण हे वाफवून घ्यायचं आहे. तर चाळणीत आपण प्लेट ठेवून घेऊया आणि जे पीठ शिल्लक होतं त्याचा पण आपण रोल करून इथं बाजूला ठेवून घेऊया. आपल्याला हे दोन्ही 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 20 मिनिटासाठी ठेवून देऊया शिजण्यासाठी. आता 20 मिनिटानंतर आपण हे चेक करून घेऊया. ह्यामध्ये टूथपिक घालून चेक करून बघायचं. जर त्याला पीठ लागत असेल तर अजून थोडा वेळ आपण हे ठेवून द्यायचं. पण आता हे झालेलं आहे. तर आता आपण हे काढून थंड करून घेऊया. हे थंड केल्यावर अजिबात चिकटणार नाही, त्यासाठी आपण थोडं थंड करून घ्यायचं. आणि आपण ह्याचे आता आपल्याला जसे हवे आहेत तसे काप करून घ्यायचे. हे एकदम आता प्लेटला सुटतंय आणि चिटकतही नाही आहे थंड झाल्यामुळे. त्यामुळे काप करायला हे सोपं पडतंय. तर मी ह्याचे छोटे छोटे लांब असे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ह्याचे काप करून घ्या. ह्यामध्ये सोडा घातल्यामुळे हे आतून एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि हे फुललेलं पण आहे. तर आता आपण रोल घेतलेला त्याचे पण आपण वड्या कापतो त्या साईजचे आपण कापून घेऊया. तर आता आपण फ्राय करून घेणार आहोत. जे आपण उभं कापलेलं ते आपण फ्राय करणार आहोत. दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. हे आपण मीडियम गॅसवर सगळं फ्राय करून घेणार आहोत. आता हे झालेलं आहे भाजून, तर काढून घेऊया आणि राहिलेले असेच फ्राय करून घेऊया. आता हे दुसरे मी रोल केलेले ते तव्यावरती शॅलो फ्राय करणार आहे. तसे पण छान टेस्टी होतात आणि मीडियम गॅसवर आपण हे भाजून घ्यायचे, म्हणजे दोन्हीकडून एकदम क्रिस्पी असे तयार होतात आणि खायला पण छान टेस्टी लागतात. तर आपण हे मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं एका बाजूने आणि
दुसऱ्या बाजूने पण आपण 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूंनी भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. तुम्हाला तळलेलं आवडत नसेल तर असं फ्राय केलं तरी चालेल. हे आपण सॉस सोबत आता सर्व करून घेऊया. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ती. आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.